नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते कृपया सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्ताने समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झालेली आहे. गेले 2 दिवस समान नागरी कायदा, बहुपत्नीत्व, 3 तलाक वगैरे सगळे विषय इकडे सभागृहामध्ये चर्चेला आलेले आहेत. वेगवेगळे सदस्य जे आहेत, आमदार, हे या विषयावर आपापली मतं व्यक्त करतायत, टीका होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर समान नागरी कायदा हा येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार हे स्पष्ट झालेलं आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे स्पष्ट केलं की लवकरच हा कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातलं सरकार हे प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टीने माजी न्यायाधीशांची एक कमिटी किंवा आयोग असा स्थापन करून यांच्या माध्यमातून शिफारशी मागवण्यात येतील, त्या दृष्टीने तयारी करण्यात येईल, कायद्याचा एक मसुदा तयार केला जाईल आणि मग हा कायदा जो आहे तो लागू होईल. अर्थात महाराष्ट्रामध्ये सरकार आता भक्कम आहे, त्यांच्याकडे भरघोस असं बहुमत आहे, त्यामुळे कायदा संमत व्हायला काहीच हरकत नाही. इतर सुद्धा राज्य देशातली आहेत ज्यांनी सुद्धा एक हा कायदा जो आहे समान नागरी कायदा हा संमत केलेला आहे किंवा त्या दृष्टीने सकारात्मक पावलं टाकलेली आहेत. मग त्याच्यामध्ये उत्तराखंड, आसाम, गुजरात अशी राज्य आहेत. त्यामुळे सगळ्या राज्यांमध्ये तो लागू व्हायला पाहिजे आणि तशा पद्धतीने महाराष्ट्र हा पुढाकार घेतोय ही निश्चितपणे एक स्वागतार्ह अशी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता समान नागरी कायदा म्हटल्यावर स्वाभाविकच अनेक लोकांना पोटदुखी सुद्धा झालेली आहे. प्रामुख्याने त्याच्यामध्ये मुस्लिम नेते जे आहेत त्यांना समान नागरी कायदा नको आहे. हा कायदा जो आहे कुठेतरी मुस्लिमांमध्ये भेदभाव निर्माण करणार आहे, हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळं करणार आहे, अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह ते मांडण्याचा प्रयत्न करतात. पण ते प्रत्यक्षात चुकीचं नरेटिव्ह आहे, खोटं नरेटिव्ह आहे. खरं काय तर हा समान नागरी कायदा याचा अर्थ तो सगळ्यांसाठी सारखाच कायदा, तो कोणत्याही धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणारा कायदा नाही. हा कायदा कुठेही असं सांगणार नाही की तुम्ही कोणत्या देवाला मानायचे किंवा कुठे प्रार्थना करायची, किती वेळ प्रार्थना करायची, याच्यात कुठलाही हस्तक्षेप हा कायदा करणार नाही. हा कायदा केवळ तुम्हाला जसं धार्मिक तुम्ही कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता, त्याची मुभा तुम्हाला आहे, पण ते करत असतानाच विवाहाच्या बाबतीत प्रामुख्याने असेल तर त्या बाबतीत तुम्हाला कायद्याचं पालन करावं लागेल. कायद्याच्या बाहेर तुम्ही नाही आहात. आमच्या धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे, आमच्या धर्मग्रंथात असं म्हटलं आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने विवाह करू, त्या पद्धतीने आम्ही घटस्फोट देऊ, त्या पद्धतीने आम्हाला काय त्या व्यक्तीचे जे काही हक्काचे पैसे असतील ते पैसे आम्ही आमच्या पद्धतीने देऊ, आमच्या धर्मात म्हटल्याप्रमाणे. हे चालणार नाही. समान नागरी कायद्यानुसार जे घटस्फोटाचे कायदे बनलेले आहेत त्यानुसारच तुम्हाला घटस्फोट देता येऊ शकतो, त्यानुसारच जी काय पोटगी द्यायची ती देता येऊ शकते. विवाह करायचा आहे तो त्या पद्धतीनेच करता येऊ शकतो, जो कायद्यामध्ये ग्राह्य आहे किंवा मान्य आहे त्याच पद्धतीने करता येईल तुमच्या धर्मग्रंथाप्रमाणे. मग कोणाचाही धर्मग्रंथ असो, तो मुस्लिमांचा असो, हिंदूंचा असो, आणखी कुठल्याही धर्माचा असो, त्या धर्मग्रंथात जे काही म्हटले त्या पद्धतीने कोणालाही वागता येणार नाही. तुम्हाला बाकी तुमचे जे काही धार्मिक श्रद्धा आहेत त्यांचं पालन करायचं ते करू शकता. त्यामुळे हा अधिक साधा सोप्पा असा याच्यामधला गाभा आहे या समान नागरी कायद्याचा, पण त्याला विरोध केला जातो. आता प्रामुख्याने सभागृहामध्ये हा विषय जो आहे तो मांडण्यात आला तेव्हा देवयानी फरांदे ज्या आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की अशा अनेक घटना किंवा अनेक प्रकरणं त्यांच्याकडे आली ज्याच्यामध्ये मुस्लिम महिलांवर अन्याय झालेले. त्यांचा एक प्रकारे त्यांना 3 तलाक देऊन त्यांना कुठेतरी बाजूला करण्यात आलं, नवऱ्याने त्यांना सोडून दिलं, सोबत मुलं आहेत, त्यांच्याकडे कोणतीही आर्थिक कमाईचं साधन नाहीये, त्यांना पोटगी मिळालेली नाहीये आणि त्या महिला ज्या आहेत त्या ठिकठिकाणी फिरतायत न्यायासाठी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळवण्यासाठी अशा पद्धतीचा समान नागरी कायदा येणं आवश्यक आहे. आणि कशासाठी केलं जातं, कशासाठी अशा महिलांना सोडून दिलं जातं, तर दुसरं लग्न करता यावं, दुसऱ्या लग्नानंतर पुन्हा तिसरं लग्न करता यावं, त्यासाठी सहज एखाद्या महिलेला सोडून द्यायचं, तिला तलाक द्यायचा आणि ते सोडून दिल्यानंतर तिचं काय होतंय पुढे याच्याकडे कोणत्याही पद्धतीने लक्ष द्यायचं नाही.
त्याची जबाबदारी झटकून टाकायची, हा जो काही प्रकार आहे हा निश्चितपणे अन्याय करणाराच आहे. आता याच्यावर तिथे दावासुद्धा केला जातो, जसा तो सना मलिक या ज्या आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार किंवा सुनेत्रा पवार या गटाच्या, त्या आमदारांनी असं म्हटलं की बहुपत्नीत्व जे आहे ते तर आमच्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे ते पाकिस्तानात सुद्धा केलं जातं किंवा आणखी कुठेही केलं जातं इस्लामी राष्ट्रांमध्ये, त्यामुळे आपल्या इथे सुद्धा ते असलं पाहिजे. आणि हे जेव्हा सना मलिक इथे मांडतात, याच्यावर आम्ही व्हिडिओ सुद्धा काल बनवला होता, तर सना मलिक जेव्हा अशा पद्धतीची मागणी करतात तेव्हा ती भयंकर मागणी आहे. मुळात धर्मामध्ये आमच्या म्हटलंय म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीने कायदे आमच्यासाठी लावू, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे असतील, मग हिंदूंसाठी वेगळे कायदे असतील, जैनांसाठी वेगळे कायदे असतील, असे वेगवेगळे धर्मानुसार कायदे बनवता येणार नाहीत. तुम्हाला एकाच कायद्यानुसार जावं लागेल जे संविधानाला अनुकूल आहे, संविधानाच्या मान्यतेनुसार आहे, तोच कायदा आपल्याला मान्य करावा लागेल. किंवा सना मलिक जे काय बोलतायत हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे एक प्रकारे बहुपत्नीत्व ठेवा, एका महिलेशी लग्न केलं, तिचा कंटाळा आला, तिला सोडून दिलं, तिचं काय पुढे आयुष्यात होईल ते तिने बघावं, मुलं आणि त्यांचा सांभाळ तिने करावा. पुरुष मात्र दुसरं लग्न करायला, तिसरं लग्न करायला, चौथं लग्न करायला मोकळा आहे. हे जे काही सना मलिक सांगण्याचा प्रयत्न करतायत ते घातक आहे आणि ते कोणत्याही समाजाला योग्य ठरत नाही. मग ते मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो की कोणताही असो. त्यासाठी त्या युक्तिवाद करतात की मुस्लिमांमध्येच बहुपत्नीत्व नाही, हिंदूंमध्ये सुद्धा आहे. हिंदूंमध्ये सुद्धा अनेक लोक 2 लग्न 3 लग्न करतात, पण फरक हा आहे की हिंदूंमध्ये जेव्हा असं लग्न केलं जातं तेव्हा पहिल्या पत्नीला रीतसर घटस्फोट दिला जातो आणि तसं केलं गेलं नाही, तिला सोडून दिलं आणि तरी दुसरं लग्न केलं तर तो गुन्हा ठरतो आणि तशा शिक्षा अनेक लोकांना झालेल्या आहे. त्यामुळे असं ते चालणार नाही. तुम्हाला हिंदू धर्मामध्ये सुद्धा 2-3 लग्न करणारे असतील पुरुष, तरी त्यांना पहिल्या पत्नीला जो काही घटस्फोट द्यायचा तो द्यावा लागेल कायद्यानुसार, तिची नुकसान भरपाई त्यासाठी द्यावी लागेल, मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागेल, त्यांचा खर्च करावा लागेल, मग तुम्ही दुसरं लग्न करू शकता. पुन्हा त्या दुसऱ्या लग्न केल्यानंतर त्या पत्नीचंही पालन पोषण याची जबाबदारी त्या पुरुषाला घ्यावी लागते. हा सरळ साधा नियम आहे आणि तो कायद्यानुसार आहे. तोच कायदा मुस्लिमांनाही लागू व्हायला पाहिजे आणि तो समान नागरी कायद्याच्या नुसार लावला जाऊ शकतो. त्यामुळे एक प्रकारे मुस्लिम महिलांसाठी हा फायदेशीरच कायदा आहे. त्याच्यातून त्यांना फायदाच होणार आहे. त्यांचा जो काही त्यांचा अन्याय होतो तो टाळला जाऊ शकतो. त्या दृष्टीने काहीतरी निश्चितपणे प्रयत्न होऊ शकतात. पण दुर्दैवाने जे कोणी विधिमंडळातले मुस्लिम नेते आहेत ते मात्र याला कसं हिंदू मुस्लिम स्वरूप देण्यात येते. समान नागरी कायदा आणण्यामागचं कारण काय, तर हिंदू मुस्लिमांमध्ये भेदभाव करणं, असा एक खोटा नरेटिव्ह पसरवून मुस्लिमांमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की बघा हे कायदे जे काय आणतायत हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्यामुळे मुस्लिमांवर अन्याय करणारा कायदा ते आणतायत. पण ते तसं नाहीये. हा कायदा सगळ्यांना सारखा आहे, सगळ्याच महिलांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे, याचं भान जे ते ठेवणं आवश्यक आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये पुरोगामी जे तथाकथित आहेत महाराष्ट्रामध्ये, जे रोज घसा फोडून ओरडत असतात की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्यांची मात्र कसोटी लागणार आहे. किंबहुना त्यांची भंबेरी उडण्याची शक्यता आहे समान नागरी कायदा आला तर. कारण एरवी मात्र पुरोगामित्वाचे ढोल बडवत असतात. पुरोगामी म्हणजे काय, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि सातत्याने हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा यावर टीका करत असतात. आता त्यांची खरी कसोटी आहे, त्यांना पुरोगामित्व म्हणजे काय हे सांगण्याची एक संधी या निमित्ताने मिळणार आहे की समान नागरी कायदा येतोय तर त्याच्यामध्ये महिलांवर जर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी, ते अत्याचार होऊ नयेत, अन्याय होऊ नये यासाठी समान नागरी कायदा येतोय. तर त्याच्या तुम्ही समर्थनार्थ आहात की त्याच्या विरोधात आहात, हे आता या पुरोगामींसमोर आव्हान असणार आहे. तुम्ही जर त्याच्या समर्थनार्थ असाल की समान नागरी कायदा यायला पाहिजे तर तुम्ही खरे पुरोगामी, आणि जर तुम्ही त्याच्या विरोधात असाल तर तो फक्त राजकीय विरोध आहे की आपल्याला भाजपला विरोध करायचा आहे. कारण पुरोगामी जे स्वतःला म्हणवतात ते प्रामुख्याने भाजप विरोधी आहेत म्हणून ते पुरोगामी आहेत. नाहीतर त्यांचा पुरोगामी पुढारलेपण याच्याशी काही काडीचाही संबंध नाही. कारण तसं असतं तर ते प्रत्येक अशा गोष्टीसाठी पुढे आले असते जिथे जिथे प्रतिगामीपणा असतो. मग तो हिंदू धर्मात असेल, त्यातल्या प्रथा परंपरांमध्ये असेल, किंवा मुस्लिम धर्मातल्या प्रथा परंपरांमध्ये असेल, तर त्या प्रत्येक अशा चुकीच्या रूढी परंपरा यांच्या विरोधात जो बोलेल, मग ते कोणत्याही धर्मातले असोत, तो खरा पुरोगामी असतो. पण आत्ताचे पुरोगामी जे आहेत हे फक्त भाजप विरोधी आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा येणार म्हटल्यावर ते कदाचित त्याला विरोध करतील
की हा कायदा कसा हिंदू मुस्लिमांमध्ये भेदभाव करणार आहे. पण जे खरे पुरोगामी असतील ते मात्र त्याचं समर्थन करतील, कारण त्याच्यातून मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे दूर होऊ शकतात. त्या दृष्टीने सकारात्मक पावलं टाकता येऊ शकतात, कठोर पावलं उचलता येऊ शकतात. असा हा समान नागरी कायदा असणार आहे. त्यामुळे पुरोगाम्यांची कसोटी आहे. सरकार तर करणारच आहे, कारण सरकार पहिल्यापासूनच समान नागरी कायदा याच्या बाजूनेच आहे. आणि केवळ ते हिंदुत्ववादी आहे म्हणून नव्हे, तर ते खऱ्या अर्थाने सेक्युलर सरकार आहे, की धर्मनिरपेक्ष आहे, की फक्त हिंदूंसाठी वेगळे कायदे असावेत, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे असावेत असे जे मानतात ते धर्मनिरपेक्ष नाहीये, ते खरे प्रतिगामी आहे. त्यामुळे हा विचार आता महत्वाचा ठरणार आहे, की पुरोगामी कोणाची बाजू घेतात, जे स्वतःला पुरोगामी मानतात. आणि त्याच्यातून आपल्याला कळणार आहे की खरे पुरोगामी कोण आहेत. तेव्हा त्यांच्यासमोर, या सगळ्या पुरोगामी म्हणवणाऱ्यांसमोर एक आव्हान असेल की आता समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यायचा की त्याचा विरोध करायचा. आणि तो जर विरोध केला तर याचा अर्थ त्यांचा भाजपला विरोध आहे आणि मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यासाठी ते विरोध नक्कीच करतील. पण जर खरोखरचे ते समाजसुधारक असतील तर ते मात्र या कायद्याला समर्थन देऊ शकतील. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.